गुलाब आणि हर्षदची जोडी मात्र गुलाब आणि हर्षदची जोडी मात्र फलंदाजीसाठी आली गेली आहे. किरण सर वेळेचं बंधन सुरू होतो. वेळेचं बंधन लावा. चला सामन्याला सुरुवात होतीये. आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिमचा सामना टीम गलांडवाडी विरुद्ध टीम अकोले. लेट्स प्लेचा इशारा मात्र किरण सर कळवतायत. गोलंदाजी मार्कवरती शिवराज शिंदेचा पहिला चेंडू हर्षद साठी. पहिला चेंडू फुल टॉस. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. हो यावेळेस काय घडलं थोडासा अडथळा आणि फीट यावेळेस पंच कळवतायत किरण सर या ठिकाणी. फीटचा चेंडू यावेळेस असेल. नो चेंडू पंचांनी यावेळेस घोषित केलाय. यावेळेस फीट असेल ती फलंदाज गुलाब याच्यासाठी. सर्व प्रेक्षकांना सूचना आहे उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू म्हटलं की यावेळेस खरपूस समाचार घेणं आक्रमण करणं गरजेचं आहे. मात्र समोर वेगाचा बादशाह शिवराज शिंदे. यावेळेस देखील फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक स्वप्नील जामून डाऊन दी बॉल टिपला झेल. मात्र फ्रीटचा चेंडू असल्या कारणाने कोणताही धोका संभवत नाहीये. फटका सुरेख होता मात्र क्षेत्ररक्षक त्या फटक्यापेक्षा देखील सुरेख आहे. आज सीमारेषेला भिंत म्हणून गलांडवाडीची भिंत म्हणून तो थांबलाय तो स्वप्नील जामून. एक उत्कृष्ट अष्टपैलू हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती शिवराज. सामना करेल तो हर्षद. यावेळेस फटका सुरेख आहे. चेंडू जाईल सरळ डीप पॉइंट सीमारेषे लगत आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. शानदार चौकार. धावा मिळतील 4. 4 धावेने धाव फलक जाईल पुढे. सात फलकावरती धाव संख्या झाली आहे 7. कोणाचा होणार घात. शिवराज कमबॅक करेल का. शिवराज आपल्या संघासाठी काही करेल का. हो यावेळेस बॅकफुटवरती जात कट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी. ओ हो खराब थ्रो. खराब फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. ओ थ्रोच्या स्वरूपात येतील धावा 4. टोटल 5 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्यात. ओके सर 4 धावा असतील. खराबपैकी या ठिकाणी राहुलच्या हातातून आपण पाहिली. खर तर या थ्रोची गरज होती का. कारण या एक्स्ट्रा रन्स मात्र शेवटला महागात पडतील का हे देखील बघणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती शिवराज. चेंडू सुरेख टाकला होता निर्धावला होता मात्र खराब पैकी. पुढचा चेंडू आणि आणखी एक स्ट्रेट ड्राईव्ह सीमा पार. शानदार चौकार. धावा मिळतील 4 आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. धावफलक घेईल आकार. 15 धावा धावफलकावरती. शिवराजवरती मात्र आक्रमण केले गेले या सामन्यात. पहिल्या 2 सामन्यात जी शिवराजची गोलंदाजी होती तशी गोलंदाजी मात्र या सामन्यात थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली आहे. मात्र इथून शिवराज डाव सावरेल का. धक्का देईल का अकोल्याच्या संघाला. पुन्हा एकदा कमबॅक करेल का. त्याच्या झोन मध्ये येईल का. वेग दाखवेल का. यावेळेस दिशा दिली आहे चेंडूला. वेगाचा गतीचा वापर केलाय. आणखीन एक शानदार सुरेख चौकार. धावा मिळतील 4 आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. महागडे षटक पाहायला मिळतंय ते शिवराज याचं. 5 गेंद हो चुकी है. आखिरी गेंद 19 रन. एक चेंडू शिल्लक असेल. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. हा शेवटचा चेंडू किती महत्वाचा असेल किती निर्णायक असेल बघणं गरजेचं आहे. जामून शिवराजला कान मंत्र देतोय.
हा कानमंत्र कितपत उपयोगी ठरणार? शिवराजचा पुढचा चेंडू यावेळेस ची कडा मिळाला. विकेट किपर अमितचा सहारा टिपला झेल. हर्षद बॅक टू द पवेलियन. चला नवीन फलंदाज फास्ट जायचंय. वेळ कमी आहे. चला बॅड लाईटची अपील चालणार नाहीत. बघितलं पाठच होते ते कोण कोण चाललंय पंच टीम मीटिंग त्याला पुन्हा एकदा आपण जाऊ घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने. गणपती बाप्पाचा जयघोष करत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवते ते टीम कराडवाडी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गुलाब दोन्ही देखील गुलाब आहेत. एक राईट हँड गुलाब आणि एक लेफ्ट हँड गुलाब आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती कोण येईल गोलंदाजी करण्यास? गोलंदाजी मार्क वरती राहुलला आपण पाहतोय. राहुल गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन. खर तर राहुल देखील वेगासाठी प्रसिद्ध आहे. वेगासाठी जाणला जातो. मात्र वेगासहित व्हेरिएशन्स देखील महत्वाचे असतील कारण गतीचा वापर करूनच यावेळेस रन बनवल्या त्या अकोल्याच्या संघानं. त्यामुळं गोलंदाजाला जर कौशल्य दाखवायचं असेल तर स्लोवर इन स्विंग आउट स्विंग हे बोट फिरवणं हे गरजेचं आहे. राहुल पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळला आहे. त्या ठिकाणी मिड विकेटला प्रसाद चेंडू वरती येईल. चेंडू फील्ड करेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलं आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. गोलंदाजी मार्क वरती राहुलचा सामना करेल तो गुलाब. पुढचा चेंडू ओ हो हो काय चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर येणारा चेंडू पाहायला मिळाला. अतिशय बॉडी लाईन वरती चेंडू एक धडकन बाहेर आलाय. हे तर गोलंदाजाचं कौशल्य आहे. चेंडू फिरवणं, वेग कमी करणं, बॅक ऑफ द हँड, स्लोअर हे गोलंदाजाचं कौशल्य आहे. हे फलंदाजाचं कौशल्य नाहीये. फलंदाजाने चेंडू सोडून दिला नाहीये. हे गोलंदाजाचं कौशल्य आहे. राहुलचा पुढचा चेंडू गुलाबसाठी. यावेळेस गुलाबचा आपला चेंडूला फेकून दिलंय सरळ डीप फाईन सीमारेषेला आग लावत जाईल हा शानदार षटकार. साधावा यावेळेस देखील आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस देखील आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तर मैदानात शांततेचं वातावरण पसरलेलं आहे. कोणताही मोठा फटका नाही, स्ट्रोक नाही. त्यावेळेस चा चेंडू यावेळेस देखील उचलून मारलेला फटका. क्षेत्ररक्षक स्वप्नील जामून बनेल दर्शक. चेंडू जाईल सीमा पार. शानदार षटकार साधावा.
कृपया पंचांनी सामना सोडून घ्यायचा आहे. हेमराज गोलंदाजी मार्कवरती. हेमराज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. रन्स किती झाले? 43 धावा धावफलकावरती. यावेळेस उंच फटका क्षेत्ररक्षक आमिर डाऊन दी बॉल. टिपला झेल. विकेटचं पतन. आणखी एक धक्का लागतोय तो अकोल्याच्या संघाला. चा चेंडू हेमराजचा. यावेळेस देखील उंच स्ट्रोक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच टिपला झेल. विकेटचं पतन. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अकोले संघाकडून प्रेझेंटी लावायचं काम चालू आहे. उचल मे आया असं मात्र काम अकोले संघाकडून मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला नवीन फलंदाज फास्ट पळत जायचंय. चला न्यू बॅटर गजेंद्र. गोलंदाजी मार्कवरती हेमराज. आजच्या दिवसातील हॅट्रिक घेणार का? हॅट्रिक करणारा खेळाडू ठरेल का? बघणं गरजेचं आहे. 3 चेंडूवरती 3 विकेट घेणारा खेळाडू ठरेल का? 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 43 धावा धावफलकावरती. यावेळेस आतली कडा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळायचं होतं. एक निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू. यावेळेस देखील उंच हवेत खेळला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वप्नील जामून चेंडूवरती गेला. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलं. डायरेक्ट संधी होती मात्र त्या ठिकाणी ती गमावली गेली. आणि यावेळेस तिसऱ्या धावेला धावचित होईल तो खेळाडू. चला किती बॉल झाले? 4 झाले ना. 2 राहिले असतील. चला न्यू बॅटर फास्ट. 45 ना सर. 45 का? 45 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या षटकाच्या मध्यंतरी गोलंदाजी मार्कवरती हेमराज. यावेळेस उंच आकाशात मारलेला फटका. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू खाली? यावेळेस झेल सुटलाय. एकच सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 46 धावा धावफलक. 2
सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शुभम वेळेस सुरेख स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड करेपर्यंत दुसऱ्या धावेला घरटं सोडलं. तीन रन आहेत ना आताच्या. किरण सर आताच्या रन्स 3. ओके. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 51 धावेची गरज. 3 चेंडू आणि 51 धावा. रन हरला 26 रन 26 रन हरला 26 मॅच होत तर एवढी करा करा गाडी आली चला चावी देऊन येतो. माझी पॅन्ट त्या गाडीत माझी कसं करता ऐकली अजून नाही चालू चावी देऊन दिला त्यांच्याकडे आहे की ना बॉल आहे की खतम आहे खिशत खिशत न काला आहे का बघा आधी 50 विजयासाठी 51 धावेची गरज. चला गलंडवाडी संघ. बॉल इकडे या गलंडवाडी संघ चला फलंदाज पाठवायचेत. चला प्रसाद थोडस फास्ट यायचंय. चला बॅड लाईट आपणालाच होईल. चला प्लीज कॉपरेट करायचंय. चला गोलंदाजी मार्क वरती. गुलाब आहे नाही. हो ते नाव विचारा बॉलरचं. बॉलरचं नाव गुलाब गुलाब प्रसाद आहे गुलाब ना. गोलंदाजी मार्क वरती गुलाब. बॅटिंगला खाली कोणी नॉन स्ट्राईकला जामून तर स्ट्राईकला आपण पाहतोय प्रसाद. खाली जामून जामून आता नवीनच नाव आहे मागे जामून लिहिलं. जामूनचं नाव काय सांगा नाव स्वप्नील जामून. स्वप्नील पहिला चेंडू गुलाबचा प्रसाद साठी. पहिला चेंडू शरीरावरती आणि त्या चेंडूला पाठवलंय सरळ डीप फाईन सीमारेषेला आग लावत जायला शानदार षटकार. धावा 6. पुढचा चेंडू गुलाबचा प्रसाद साठी. पुन्हा एकदा बॅकफुट वरती बॅकफुट पंच करायचा होता. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला त्या ठिकाणी. पुढचा चेंडू प्रसाद साठी. यावेळेस सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय.
चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. शानदार चौकार. धावा मिळतील 4. या 4 धावीने धावफलक पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धन्यवाद डीजे. धावफलकाने दुहेरी अंक गाठलाय. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. गुलाबचा पुढचा चेंडू प्रसाद साठी. यावेळेस झोपल्या शॉट आणि चेंडूला पाठवलंय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. शानदार चौकार. धावा मिळतील 4. पाहुणा पोरे पाहुणा पोरे पाहुणा कसं आहे धन्यवाद डीजे. निकाल का सर या चौकाराच्या स्वरूपाने धावफलक आणखीन पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू प्रसाद साठी. यावेळेस आणखीन एक प्रसाद गलांडेचा ब्लास्ट. चेंडूला फेकून दिले मिड विकेट सीमा पार. शानदार षटकार. 6 धावा. प्रसाद प्रसाद बस यही नाम गूंज रहा है सुबह से मैदान में. प्रसाद गलांडे का ब्लास्ट है. बिल्कुल आधा डजन रन यहाँ पर वसूल करते हुए प्रसाद गलांडे. नाम इनका प्रसाद है. गांव वाइज का सबसे बेहतर एक खिलाड़ी है. यावेळेस आणखीन एक प्रसाद गलांडे बॅक टू बॅक हार्ड हिट आणि आणखीन एक शानदार षटकार. 6 धावा. सर्व्हिस जिंकलं धन्यवाद डीजे. 26 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण प्रसाद गलांडेचा खेळ पाहिला. काय फटकेबाजी करतोय. येईल त्या चेंडूवरती आक्रमण करणं हे त्याचं ध्येय आहे आणि आक्रमण मात्र प्रसाद गलांडेचं पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू स्वप्नील जामून साठी. यावेळेस चेंज ऑफ स्पेस. फटका सरळ खेळ आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 27 धावा धावफलकावरती. गुलाब दुसरा गुलाब यावेळी स्ट्राईकला असेल प्रसाद गलांडे. पुन्हा एकदा सज्ज होईल. आक्रमण करेल का पुन्हा एकदा. मागच्या षटकात जी खेळी केली ती या षटकात खेळी करेल का. प्रसाद गलांडेचा ब्लास्ट पाहायला मिळेल का. स्वप्नील यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक तैनात होता. त्या ठिकाणी थोडीशी फंबल झाला. एक सिंगल प्राप्त होती. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 28 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू स्वप्नील जामून साठी. यावेळेस बॅटची कडा मिळाला. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षकाचा सहारा टिपला जाईल. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. कॅच कोणा पकडला बाया गजेंद्र धन्यवाद डीजे. बाळासाहेब बाळासाहेब न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक संघाचा सरसेनानी पाहायला मिळतोय. बाळा गलांडे मात्र फलंदाजीसाठी आला गेलाय. न्यू बॅटर बाळा. नाव स्ट्राईकला असेल तर प्रसाद. पुढचा चेंडू बाळासाठी. हो यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बाळाला एवढं काहीच खायला नसेल. पुढचा चेंडू बाळासाठी. कोण आहे बॉलर. यावेळेस वन हँडेड स्ट्रोक. चेंडू पाठवलंय सरळ डीप फाईन सीमारेषा पार. शानदार षटकार. ना सूरत देखते ना मुहूर्त देखते. ये तो अपनी टीम की बहुत जरूरत देखते. छक्का है बॉस.
धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच हवेत खेळलेला फटका दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय परंतु चेंडूने जाईल सरळ सीमा पार. शानदार चौकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती. बॉलर कोण आहे? आदित्य. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. स्ट्राईकला असेल तो प्रसाद गलांडे. मॅन फ्रॉम गलाडवाडी. गावाचा सगळ्यात उत्कृष्ट खेळाडू. 360चा तर सगळ्यात उत्कृष्ट जर खेळाडू कोण म्हणलं तर इंदापूर तालुक्यातील प्रसाद गलांडे. ये स्लॉट में थी और पहुंचा दिया है सीधे पार्किंग लॉट में. प्रसाद गलांडे का ये ब्लास्ट है बिल्कुल आधा डजन रन. छक्का है बॉस. थांबवा 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 बॉल आलाय. पुढचा चेंडू प्रसाद साठी. ये स्वीट शीट है. ये प्रसाद गलांडे का ब्लास्ट है बिल्कुल आधा डजन रन यहाँ पर प्रसाद ने भी वसूल कर लिए. एक गेंद प्रसाद को डाल नहीं सकते. इनके रडार में आप डाल नहीं सकते क्योंकि इनके रडार में जो आप डालते हैं तो बस ये छक्कों की बारिश कर देते हैं यहाँ पर. हे आधा डझन रन यहाँ पर छक्का आहे बॉस. 50 झाला का? एक रन जिंकायसाठी विजयासाठी एका धावेची गरज. यावेळेस एक सिंगल आणि विजयी होतोय तो टीम गलांडवाडीचा संघ. हार्ड लक टीम अकोले आणि आणि दोन्ही संघ आपणास विनंती आहे आपण आतमध्येच थांबायचंय. दोन्ही संघ आपणास विनंती आहे आपण आतमध्ये थांबायचंय. चला गलांडवाडी संघ आपण देखील मैदानात यायचंय. गलांडवाडी संघ आपण देखील मैदानात यायचंय. प्रसाद मैदानात भैया आलेले आहेत. एक 2च मिनिट फक्त आपण मैदानातच थांबा. सर्व खेळाडूंनी मैदानामध्ये यायचं आहे. स्टार्ट झालेला सामना बाणवाडी वर्सेस अकोले. हा च्या दुसऱ्या दिवसाचा टॉप सामना. गलांडवाडी संघ प्रतिसाद पात्र झालेला आहे. आज दिवसभरामध्ये दोन्ही संघाने चांगली कामगिरी केली परंतु जो जिंकतो गुजरात पात्र घेतो आणि आजच्या दिवसाचा गुजरात पात्र ठरलेला संघ म्हणजे गलांडवाडीचा संघ.